आणतो ना. किती पैसे झाले बघ. किती झालं? 100 100 रुपयाने धरा. आहे का? टाकी 100 रुपयानी. आता जाग्यावर आलोय राव. जागेवर 200 चाललंय नाही बरं जाग्यावर आलोय तसं कसं येड्या करताय? 250 काय रे मासा कुठून आणलं? ही काय ते नदीत शिना नदीत ते दरीत होती मासाची मग आणलं. होय. हा. कसला मासा आहे? रव मासा. हो. रेसिपी लय मस्त होते. हा संध्याकाळी रेसिपी बनवून त्याला बादलीत आणला. आता बादलीत पाण्यात ठेवू मरून बघितलं का कसं करतोय? त्याला धरायसाठी. रुक्मा काय ग मासा खाते का मासा? अयो काटा मोड बाबा नरडेत नको. त्या कधी कशी करते त्याला? बरं मी काय म्हणतो आणि हा ह्या ध्यान ठेवा याच्यावर नाही तर कुत्र उचलून नेले एखादा. बघ कसं हालते ते. बाया बाईची पापणीच पडा ना खाली. हा तिला बघूशी वाटतंय ना. एखादा आरडलं असतं. ते भेटतय होय तेव्हा रानठी रानठी ते रानठी. जणू ए रानठी रुक्मा रानठी वाटत रानठी. हा अय्यो बरं तर मित्रांनो आता बिराडाव मासा आणलं बरं का. सगळं 5 मासा इथं किलोचं 2 आणि अर्धा किलो काकाला आणली बरं. काका एकटंच खाते त्यामुळं. आणि ह्या ठिकाणी आपण बिराडाच्या मोहर मांडली ते बादलीत पाण्यात मास जिवंत. तिला माग घे तिला हे नको डोहे लागल बिगल आणि ते हलतंय गपक्यानी फडाडलं बिडाडलं तर लागल डोळ्याला. तर ह्याची आपण आहे ना संध्याकाळी सुंदर अशी रेसिपी बनवणार आहे मित्रांनो बरं का. तर ह्या ठिकाणी हा रव मासा आहे. रव माशाची रेसिपी बरं का. हो का एकदम ताजा फडफडीत. आज लय मस्त मासा खायला भेटलाय. हा जिथे येते वळवळ करते ते. हा इश्क्या. बाळ बी लागलं धरीन तसंच किचके रुक्माव. हो का पाणी कसं पियतय ते. पाणी पिते नाही पाण्याशिवाय त्याचं जीवन नाही माशाचं. बरं वाशा वास येते कस काय वर लगेच. आणि मग मासा आहे शेवटी. तिला बरं घ्यायचं. चल मला मेंढरा जायचंय आणि मेंढर बाबाला ऐकायची नाही ते ध्यान ठेवायच्या कुत्र बित्र नेलं. तर मित्रांनो कांदीची पातीचं वावर गावलं. हा 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 आणि गडी म्हणलं म्हणजे नेमक्या पाण्या गेल्या शेणा नदीच्या कडेला. आणि तिथं मग त्या बिलांनी मास धरलं होतं. तर मास धरल्या मग आपण आमच्या लिंबा आपण दाना गडी नादावलं म्हणजे मास आणू. रवचं मास तो लय म्हणा 250-300 रुपये म्हणे. बरं या गाड्यांनी 200 रुपये किलोनी. नाही 200 नाही मग 140 आणि असं का? हा 140 मग रुपये. तो माणूस ते बिलाचा म्हणला जाऊ दे तुमचं खायचं म्हणणे येतं म्हणला. मास काय असं स्वस्त भेटत नाहीत पण तुम्हाला बुवा देतो म्हणला. 140 रुपयाने रवचा मासा 1 किलो आणलं बाबा. रव मासा आता या अंदाजेच किंमत मासा ठरवली 2.5 आम्ही. किलो आणलं अंदाशिक. आणि मग अर्धा किलो मासा त्या पाहुण्याला दिलं. आणि त्याची काय मंडळी खात नाही तेव्हा ते एकटाच खायला तर त्याला अर्धा किलो. आणि आम्ही दोघं खायला आहे बापल्यात साडूला तुमच्या आणि आपण 1 किलो घेतलं. आणि आपण 1 किलो आम्ही दोघात 2 किलो मास. तेव्हा त्याची आता हे मस्त खाऊन मी तो काढतो आणि ह्याला चिरून ह्याची तर मित्रांनो रेसिपी बनवायची. ओके म्हशी बस ह्याच्यात घ्या धुवून आता अजून एकदा. तर एका पाण्याने मस्तपैकी मासा धुवून घेतलाय चिरून खाणून एकदम व्यवस्थित बाबाने घेतलाय बरं का ह्या ठिकाणी. हो का या अशा प्रकारे मित्रांनो 2-3 पाण्यात धुवून घेतलाय ताजा फूट मधला मासा हा नदीतला. रवचा मासा आहे हा रव मासा. तर रव माशाची रेसिपी मस्तपैकी आता अनुसाय करणार आहे. अजून काय आमची चुलबिल काय पेटले नाही मित्रांनो. रात्र झाली कारण की वाडा आला कांदा उपटायचं होतं थोडंसं त्यामुळं या बाया कांदा उपटीत होत्या. आणि बेरडालाच झाली मेन गोष्ट अंधार पडला. झालं का व्यवस्थित आता स्वच्छ झालं ना बाबा. तर हो का या अशा प्रकारे मित्रांनो एकदम स्वच्छ आणि सुंदर असं अजून पाणी ठेवायचं. आपण मासं धुवून काढली ते बरं का या ठिकाणी. भात झालं बाबा धुली ते चांगलं. धर पोर घ्यायची मला बाकी. अयो त्यात मध्ये आमची एक रुक्मा रडते मित्रांनो. आता रेसिपी व्हायचं लय अवघड आहे. पण आमच्या बाबाचं उरकलं का की बाबा रेसिपी रुक्माला घेणार आहे आणि अनुसाय आपली रेसिपी करायला सुरुवात करणार आहे.
रडतंय रे रडतंय, गारडले आणि त्याला गार गार लागते यार. हे बघा हा. आता या अशी पांढरी तक्र शिबी आपले हे काय ते मास धुवून घेतली ते धुवून घेतलं चकाचक. ना रव मासा या. हा रव मासा आणि याला घ्यायचे आमच्या त्या रुक्माला रोकमाला. आता घेऊन मी आता आणि वाहन बसणार आहे. पायाला काय वळाळते बघ आता ह्यो किडा ते बुंग भोंगा भोंगा काय म्हणते त्याला? खेळा असं. तर मित्रांनो मागा जण पायाखाली वळवळत होता बरं का ह्यो किडा, आणि या किड्याला हात लावला की लय वास बेकार येतो. तर आता या ठिकाणी मस्तपैकी आपलं चिरून बिरून झालंय. आता आपण कोकरी पाजाय जाणार आहे. तोपर्यंत अनुसायाचं ते आपले ते नियोजन करेल मी. कोकरी पाजून आल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवी. तर चला आपण जाऊया कोकरी पाजायला. मस्त माशाला आणलेले हे घालून घेणार आहे आपण मासे. फिश फ्राय. इथं काय काय घेतले? खोबरा, लसूण, कांदा, कारळणी, भाजलेला कांदा आहे मस्तपैकी. हा कांदे आपण आहे ना कारळ वाटून घेणार आहे फोडणीला द्यायसाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असं आपण माशाचं कालवण बनवणार आहे बरं का. तर ह्या ठिकाणी मासे एकदम स्वच्छ धुवून बिवून एकदम व्यवस्थित घेतली ते. आणि इकडं अनुसाया वाटणाचं सामान घेतले बरं का. कांदा मस्तपैकी भाजून घेतलाय आपल्या चुलीत. आणि इकडं भाकरी बिकरी झाल्यात सगळं. हा ना हा भाकरी किती केली तर भाकरी केली की आपल्या खायापुरती. तर जाळ आपला लावायचं आहे आता. थोडं दुपारी लाकडं टाकले ते. भाकरी टाकल्या गुढी लागली पळायला म्हणून गुढी बांधाय गेली. गुढी बांधून आली आणि आता वाटते तर तुरीचा सरपण असल्यामुळं काय हार पडत नाही हा म्हणून दुपाय घातलं. आता किती वाटून डोळ्यात दूर गेलाय माझ्या. दूर गेला वय मग काय फुक टॉमीला काय दिसतंय काय माहिती. काय माहिती तिकडे बेटर फिरवतो ना. काय दिसतंय रे टॉमी? अरे इकडे बिबट्याचं बी आहे बाबा. बिबटे सगळ्या गावांना सोडले ते. काय म्हणलं मगाशी ते शेतकरी? सगळी का बिबटे आहेत. हा ना आपण डाकून गाव बी. होय. हा अयो आमचं आखिकच बिबट्याचं बी आहे. अवघडच आहे बाबा. ह्या गावात येत 3 का 4 बिबटे. चार. एक धरलाय. योग धरून नेला का? हा आणि सकाळी एक कुठं धरलाय इकडे. म्हणजे 2 धरलं, हा 2 राहिले ते गाजूक. आख्या गावाने 4 आहेत. आत्ता र आमचं लय बी आहे. आमदा लयच अवघड आहे. आता एका पोरावर पिंजारला होता तिथं कुठं फॉरेस्ट बर खाली ते गायरा लागत हा त्याच्यात दिवसाच होय. दिवसात गुराग होत. अयो पिंजारल्याच्या नंतर मग ते धराय सुरुवात केली. एकच गावला तेवढाच. ते मगाशी शेतकरी म्हणत होते हा पिंजऱ्यात पिंजऱ्यात धरला असेल. ते सरकारी पिंजरा येतो ना. हा मग त्यांनी सांगितलं असेल बाबा असा असा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे वागतारच. हा पोर बिल असेल एवढा. गेला असेल. ती बाई मगाशी म्हणत होती अहो ते काय ते आपण बसलो होतो का ती म्हणले काय बारकी पोरगी नेऊन टाकून कुणाकडे जात जाऊ नको आणि लक्ष ठेवीत जा. आम्हाला चौकच येत. म्हणजे दिवसाच येतोय. दिवसा येते आणि रातचं येते कवा बी. त्याला काय वाटते वाघ आहे. जंगली प्राण्यातला त्यो त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणतात बरं का. आणि चांगलं राष्ट्रीय प्राणी म्हणतात वाघाला. वाघा आणि परत जंगली काय ते राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय प्राणी वाघ. हा हा ह्याचा लगेच जाळ दिसतोय. आता आपलं कारळ वाटून झालेलं आहे मस्त पैकी. आता थोडं थोडंच करायचंय त्यामुळं रस्सा बी आपल्याला 2च वाट्या करायचा आहे.
लय नाही करायचं. तर आता हे कढईतलं मास काढून घ्यायच्यात, पातेल्यात ठेवायचं ते, आणि हे तळायचे. आधी मटेरियल, तेल, हे सगळं फोडणी म्हणजे द्यायची त्याला. आणि बिनका हो हो. हा आज नेमकं तुम्हाला माशावाला गावलं. गावलं म्हणजे नदीच्या कडेला मेंढरं थांबली होती हो आणि ती मासं धरीत होती. त्यांना विचारलं बाबा मासं आहेत का, तर ती म्हणलं आहे. आम्ही चिलापी विचारित होतो, हा. पण चिलापी काय गावली नाही. ती म्हणला रव ह्याचं आहे. नाव काय? रव रव रवी होय. हा, बिन काट्याचा. काटा असतो ह्याला बी, पण जरा कमी. कमी असतो. ताजा आहे ना, बर्फातला नाही काय नाही. काय नाही बाजारातलं ते बर्फात याच्यात ठेवते 2-4 दिवस. पण हे आपलं ताजं ताजं फ्रेश एकदम नदीतनंच जिवंत मासा आणलाय. कढईवर मांडून नाही लगेच देऊ ना, का र तापन तर. आणि थंडी तर किती वाजते. थंडी लई बेकार आहे. लसूण आणि कारळ वाटून घेतलेत आपण. आता कांदा आणि खोबराच राहिला मागं. आता उरकायसाठी आहे ना, गार लागतंय, दुधाई उठून. दीदी उठल्यावर लई अवघड आहे बाबा. म्हणून आपण एकत्र घेतले आता करून. आता बरेच वेळ झाले, ती मामापाशी झोपले. परत उठलं की लगेच मग त्याच्याकडे जावं लागतंय. मग जेवण जर राहिलं आणि सगळंच राहिलं. मग अशी बी लागली रडायला तर उशीर लागला, नाही तर येरवाळीत झालं असतं. यंदा तर जीवन खाऊन बाजूला माणसं बसली असते. आता बी कांदा आणि खोबरा एकत्र वाटून घेणार. भाजलेला कांदा आहे, कांदा भाजून घेतलाय. आणि आता हे वाटते घेतलीच ती भाजल्यावर मस्त लागतो कांदा. टेस्ट वाढते ना, हम्म. कच्च्यापेक्षा भारी असतो भाजलेला कांदा. टेस्ट वाढते. ते चुली उकांचं बी होत ना. हम्म. हार असला की कांदा भाजाय गावतो. गॅसवर काय भाजाय गावतो का, तळूनच घ्यायला लागतो. नाही चुलीव विषय असतात. चुलीचं आहे ना लय टेस्ट कालवण होतं चुलीव. आणि दुसरी गोष्ट पाटा वरुटा आणि चुलीचं. एक जणांनी काय सांगितले, आपण हे पाठावर आहे का, हा आपण ते हे कंच मिरजगावच्या वरती बसलो होतो का, हा ते हा म्हणला आपण म्हणतो का पाठा आहे, हा ते म्हणतो गिरा आहे, तुम्ही गिर्याव खाताय. तसं असतं होय म्हणजे तेव्हा. काय 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 म्हणतात गिरा आहे, तर ते आपल्याला आपण काय म्हणतो ह्याच्याला वाटण किती चविष्ट लागतं. भाज्या म्हणजे कंच्या हे बनवून. पाटा वरुटीला गिरा म्हणते तो. हा, गिरा म्हणजे काय त्याला म्हणते. जात्याची तळीचं आपण नाही काही घेत. हम्म. त्याच्यामुळे तुला सांग का, आणि गिरा म्हणतात का नाही, आता ते बिचारा म्हणला असेल, त्याला काय वाटत असेल, त्यांना काय असेल शास्त्रात. सिटीतली माणसं काय म्हणतात ही पण गिरा काय खायला वाटतं बरं, ह्या जेवढी चव काय माहिती. पण पाट्या वरुट्याची जी चव आहे ना, जगाच्या पाठी कुठंच नाही. कुठंच नाही, कुठंच भेटणार नाही. कारण विषय असा आहे, जुनी लोक जी होती का नाही, जुनी लोक ती पाट्यावर उठवलंच होतं सगळं. आणि आता मिक्सर हे निघलं, त्यामुळं चव बिघडत चालली आहे. आणि असतानाच कुठं चव राहिली ह्याला. बरं फरकच आहे ना. आपण मिस्कर मधलं बी घरी बघतो करून कधी, हो तर त्याच्यात आणि ह्यात फरकच आहे ना. लय फरक लागा, जमीन आसमानचा फरक. मग ह्याच्यात न काय घालतं लय टेस्ट होतं याने. सिटीतल्या माणसांना काय वाटतं, हे शिकलेल्या माणसांना वाटतं की गिऱ्हाई काय काय काय. तर पहिली लोक कशी म्हणायची, चुलिवली भाकर, हा चुलिवली भाकर किती खरपूस लागते ना. आता गॅसावली अशी वेगळीच लागते ना, गचगचीत. अहो वेगळी म्हणजे पहिले पाट्यावर उठ्याची लोक खात होती, त्याच्यामुळे तर लोक 100 वर्ष जगत होती. हा, आयुर्वेदिक आहे पाटावर उठा. या दगडाचं घासून घासून कण त्याच्यात जाते. तर मग आपण काय म्हणतो, हे खतं पाणी पिकाला घालते, तर त्या खता पाण्यामुळं पीक वाढतं का नाही, हा, मग त्या खताचं जातं का नाही त्या पिकात. हा. मग काय काय ना तसं, मग या दगड माती खाल्लेलं काय अडचण आहे. आणि ह्याचं जे भुगाजी जातो का नाही, हे माणसाला लय आयुर्वेदिक असतो. पाट्यावर उठ्याचं कोरंदाचं असतं, ते लय भारी मानवाला. म्हणजे आताची म्हणजे नवीन लोक झाली ना सारी. अहो नवीन ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे लय महत्वाचं आहे. ह्याच्या ज्या लोकांना वाटतंय का नाही बाबा हा पाटावर उठा चुकीचा आहे, त्या लोकांनी खाल्लेलं पाट्यावर खाऊन बघायचं चविष्ट कशी काय लागते. हा
त्यांनी एकदा आहे ना पाट्यावर उठवलं, खाऊन पहा मित्रांनो. ज्याला कोणाला वाटतंय बरं का पाटावर ओटा चुकीचा आहे, तर त्यांनी एकदा करून पाहायचं आणि खायचं, तर एकदम 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 व्यवस्थित टेस्ट लागते मित्रांनो, लय टेस्ट लागते. तुम्ही करून पहा एकदा ट्राय, नंतर मला तिथून आपल्या पुढं उडुळ्यातली एक बाई मला म्हणली होती, हम्म. तुम्ही पाट्यावर ठेवले तर लय मस्त लागतं. तुम्ही बॉम्बलाची कालवण करता ना, हा. तसं आम्हाला येत नाही. हो बरोबरच आहे. का तर आम्ही मिक्सर मध्ये किती साधून घेतो तरी तितकं येत नाही. नाही मिस्कर आणि मधली त्यात आपलं बघतात व्हिडिओ द्या. हा आपण ते पाला टाकला होता, काय म्हणजे यांचं नाव यादव नाही, मग हा तेच की, लिंबाचा पाला, बिमणाचा पाला नेऊन हो टाकला तेच होता. की, यादव आपल्या मुंडळ्यातले जे यादव, अनिकेत यादव त्यांची मंडळी. हा. तर घे पटापटा आवरून, आता भूक लागली. झालं वाटण. तर मित्रांनो अशा प्रकारे धन कारळ आणि कांदा, धन कारळच फक्त ना, खोबरा बी टाकला ना त्यात. धन कारळ कांदा खोबरा हे अशा प्रकारे सुंदर असं बारीक पाट्यावर उट्या वाटून घेतलंय अनुसायाने. आणि इकडे बी आता वाटण पूर्णपणे झालंय बरं का आपलं. तर आता आता कढई मांडून घ्यायची. आता कढई मांडून गेले, एकदम व्यवस्थित हे सगळं तळून घेईल आणि रस्सा मस्तपैकी बनवेल. तेलकट बघितलं का किती? हा मग. तर अशा प्रकारे मित्रांनो पाटा एकदम व्यवस्थित पाण्यात पुसून घेतलाय. बरं ते खोबऱ्याचं निघा ना. नग निघून दे, असून ठेव. तर आता खरी आपली माशाची प्रोसेस चालू झाली बरं का या ठिकाणी. हा जमा खाली घे, कडे खाली घे. हा म्हण आता. हा काय काय घेतले ते सांग की. कढई गरम होत जम. हे थांब परत एकदा म्हण. हा तर हो का, या ठिकाणी हे काकूचं कालवण आहे आणि हे मावशीचं कालवण मित्रांनो. तर सुंदर असं मावशीचं आणि काकूचं कालवण आणलंय. आणि या ठिकाणी आमचं सुद्धा मित्रांनो थोडंसं राहिलंय. आता फोडणी बिडणी देऊन एकदम व्यवस्थित झाली. आता ही बोट्या सगळ्या सोडली त्या ह्याच्यात, हलवून घेतले की थोडंसं पाणी रस्सा सोडला की क्लिअर झालं. काकू लय यारवाळ किरला का तू आज? केलं बाबा तसंच आपलं दिसाना हात नुसतं का काढले, गार पडतंय नुसतं माईंदाळ. मरणाचं गार मग. झाली बांधून. गुढी बांधली त्यांनी. आज मामांच्याकडे टाकली होती का काय? मामान बाबाजी बांधायला हो. तिकडं धरून आणली, पळाली ती. ठेव वर चल. तर अशा प्रकारे मित्रांनो चुली मांडून हलव. खाली करपून आहे म्हणून. खाल्ले असं आहे ना, मग चुलीवले गडबड होती. अरे ही बुटी पडेल इकडं. नाही काढत. वर मांड तू, वरच म्हणते ना. मांड वर. थांब की काकू कालवांनी. तर मित्रांनो या ठिकाणी काकू कालवण घेऊन आली त्यांचं बरं का. तर थोडंसं अनुसायाला मदत करू लागते काकू. टाकलं का? हा हळद तेल थोडं कमी पडलं का, बरं टाका. असायला तेलच लाग. तेलातलं तर होतं. बस असं. माशाला लय तेल लागतंय का एवढं. माशाला लागतं तेल. तर मस्तपैकी मासा परतून घेतलाय. आता आता रस्सा फक्त कसा काकू तुझ्या अंदाजाने करते मापात. तुरीचा लगेच जाळीच ठेवा. कोथमीर काय म्हणली काकू? कोथमीर हा कोथमीर नाही ना. नाही ना, कमी बघित होती की पर नाहीच त्या एवढ्यात कोथमीर. त्यांना बी ध्यान झालं होतं. नाही ना हाय लागत तुम्हाला. नाही लागत मला हे. कोथमीर नाही ना, नाही तर कोथमीरीने अजून टेस्ट वाढली असते. एक नंबरच कोथमीर हे आहे ना, बरं सुगरण नाही ना. सुगरण म्हणते का? कोथमिरीला सुगरण म्हणते तर. कोथमिरीवर टेस्ट येतं का? मी असा परतून करते. हा परतायचा चांगला गोडव्या मसाल्यात आणि मग रसा व्हायचं. पाणी आपलं वाटणाचं उलीचं वतायचं. आहे ना पाणी, तेवढंच पाणी लय झालं बरं का. लय काय बात नाही काय नाही. भाताला तर लागतोच रसा. बात नाही पण आमच्याकडे. आणि मग तो आता कोणाकडेच नाही भात. नाही होतायचं का पाणी? होत आता
होत नुसतं चांगलं. आता हे वाटण्याचं आपण पाणी होतो. हा वता. ओके आता एकदा दांडा दिन ठेव ताटली त्याच्यावर पालते. फुटत नाही फार मास. नाही नाही रव आहे ना तेलकट मासा असतो ह्यो. हा फुटलं नाही अजिबात. रटा 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 शिजलंय ते. चिलापी फुटते चिलापी. हा ते फुटलेले लय झालं पाणी आणि ते थोडं कमी नको लय होतो पाणी. नगर लगत लय नगर होतो. नको लय होतो बस झालं. लय झालं एवढं काय तेव्हा पाण्याचं. लय पातळ. ताटली पालते का ना? घाल ताटली घाल. म्हणजे ताटली. शिजेल चांगलं. आणि मीठ टाकलंय का? हा टाकले मीठ हे सगळं मीठ त्यात परतून घेतलंय. तसंच नाही. ठेव वर. ताटली घाल पालत. हड त्या डब्यात हाड आहे. ते इकडे बांधूच नाही का. शेत का? हा का मासा तयार झालाय आपला. बर उतरव आता खाली. असं मदत करू लागली हलवायची. झाला का तयार मासा. मस्त तयार झालाय मासा. घ्यायची साधा आणि सिंपल मस्तपैकी हो का अशा प्रकारे मित्रांनो मामा. अनुसाईने मासा तयार केलाय रव मासा बरं का. तर ह्या ठिकाणी हो का हे असं आता जेवाय बसतो मित्रांनो. बाबा हे आणि बाबाला वाढ मी इथे जेवाय बसतो हो का. जाग केला ताटलीला हे नाही ना उजेड नाही ना म्हणून त्याला म्हणते की आड्याला नाही काय होय, आड्याला कुठला येतोय बाबा नग बस तिथंच काट काय येतो काटकच काय दिसायचं लाईट इथं आपल्यापाशी. येऊन द्या. काट्याचं दिसेल बाबा. नाही दिसत. बरं वाढ मला चल. हे देऊ का आधी मासा. कोणचं हे. बरं दे कोणचं दे तुझ्या हिशोबाने नाही ये करायचं. मामा आड्याला इकडं गाणं. तर मित्रांनो सुंदर असं आपण आजची ही रेसिपी बनवली बरं का. ताजी ताजी माशाची आणि रव माशाची रेसिपी बनवली. तर खरंच सुंदर असं जेवण झालंय मित्रांनो. तर ये जेवाय बरं का. आता जेवाय बसतोय. बाजरीची भाकर आणि हा रव माशाचा झणझणीत रसा एकदम व्यवस्थित. कांदा बिंदा चिरून एकदम टाकाटक मध्ये कारण कांद्याच्याच रानात आहे. मामा मासा कस काय झालाय. एक नंबर झाला माझा. मासा कस काय झालाय. चांगला झाला नाही काय मस्त झाला माझा. एकदम व्यवस्थित भाऊ मासा आहे. मला तिखट केलं. हा जैन तिखट केलं माझा. बोला पुन्हा. तर मित्रांनो ह्या ठिकाणी थांबतो बरं का. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये उद्या. तर चला.